तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावल तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मनमंदिरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 9 एप्रिलच्या रात्री भरत विठ्ठल कोडी वय 38 वर्ष हे यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार हे आपल्या दुचाकीने यावलहून किनगाव मार्गे विदगावकडे जात होते। दरम्यान हॉटेल मनमंदिर समोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। यामध्ये पोलीस हवालदार भरत कोडी हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी प्रवीण कोडी यांच्या फिर्यादीवरून क्रुझर चालक दीपक सपकाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल।